काय बोलायचं? अरे परत घे ना बाई. अर्धा व्हिडिओ चालली ना, अर्धा व्हिडिओ तेवढी नाही राहिली. असं कसं? कुठे गेली म्हणशील ती पोरगी? चिकन ब्रो. पापो टूरच्या युट्यूब चॅनल वरती आता एक नवीन व्हिडिओ पडणार आहे. त्याची सुरुवात आम्ही सिन्नर या गावातून करतोय. तर आपण आज बघूया सिन्नर मध्ये काय काय आहे, काय काय गोष्टी करू शकतो. इथे खूप आवाज असल्यामुळे आम्ही जरा बाहेर आलो बनवायला. आज नेमकं चटणी नाहीये याच्याकडे. आणि तुम्ही एक विचार केला की आजकाल सगळीकडे ना 18 रुपये 20 रुपयाला वडापाव मिळतो, पण इथे अजूनही 10 रुपयाला वडापाव. खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही जर बघाल तर बटाटा चटणी. मग कसं आहे मॅडम? खूप सुंदर. वाव. अप्रतिम प्रतिम सुंदर. गरम गरम. म्हणजे जेव्हा पण सिन्नरला येतात 100% तुम्ही ट्राय केलं पाहिजे. एक्झॅक्ट सिन्नर बस स्टँडच्या समोर आहे भगवती वडापाव म्हणून. तुम्ही 100% इथे ट्राय केलं पाहिजे. तो जेव्हा पण तुम्ही सिन्नरला येताय तर जुना भगवती वडापाव सेंटर, जसं त्यांनी लिहिलंय व्हेरी व्हेरी टेस्टी टेस्टी, सो तसाच वडापाव आहे. आले की नक्की ट्राय करा भगवती वडापाव. चला गोंदेश्वर मंदिरात जाऊया आता, देवदर्शन करूया, बघूया कसं आहे मंदिर. आज आम्ही सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिरामध्ये आलो होतो. मंदिरात आल्यानंतर खूप पीसफुल वातावरण आहे इथे आणि खूप पुरातन कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. सो म्हणजे विकिपीडियाच्या मताने हे हेमाडपंथी शैलीतील बांधकामाचं उत्तम उदाहरण आहे. हे 12व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद यांनी बांधलेले आहे. तसे मंदिराच्या आजूबाजूला 4-5 मंदिरं आहेत छोटी छोटी. त्याच्यामध्ये पार्वती आहे, गणेश आहे, सूर्य आहे. त्याच्यानंतर भिंतींवरती ना छोटे रामायणाचे असतील किंवा छोट्या छोट्या गंधर्व यातील कोरीव कामं केलेली आहे. सो तुम्ही कधी आलात तर या कोरीव कामांचं किंवा जेव्हा तुम्ही मंदिराचं स्ट्रक्चर बघाल त्याच वेळेस तुम्हाला समजून जाईल की किती सुंदर प्रकारे ही गोष्ट बांधण्यात आली आहे, जी आज कदाचित त्याच्यामध्ये थोडीशी तुटफूट झालेली असेल, पण तुम्ही त्याला बघून तुम्हाला खूप आनंद होईल. सो एकदा नक्कीच सिन्नर येथे कधी तुम्ही आलात तर गोंदेश्वर टेम्पलला नक्की व्हिजिट करा. आज आम्ही सगळ्यात पहिले भगवती वडापाव ट्राय केला, त्याच्यानंतर गोंदेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन आता आम्ही सिन्नरकरांच्या सर्वात फेवरेट स्पॉटवर आलेलो आहे. त्याचं नाव आहे गार्डन मिसळ. सो आता बघूया आपण ही मिसळ कशी आहे. चला. काय रे, काय घेऊ? ते घ्यायचं ते घे तुला. बोल. मिसळ आहे का थाळी? आई ग, लगदा आहे लगदा. याला फक्त मिसळ नाही म्हणता येणार, ही डायरेक्टली मिसळ थाळी आहे. याच्यात जेवणच होऊ शकतं. त्या चटण्या बघा तुम्ही एकदा. लाल मिरचीचा ठेचा आहे, शेंगदाण्याची चटणी आहे, लोणचं आहे, आणि इकडे तर तुम्ही बघाल तर स्वीट मध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहेत. सो म्हणजे तुम्ही याला आता काय नाव द्यायचं काय याला? असं महाराजा मिसळ थाळी असं म्हणू शकतो आपण याला. चला आपण टेस्ट करूया. सर्वात पहिले आपण फक्त मिसळ टेस्ट करूया. एकदम झणझणीत आहे आणि ना काळ्या रश्श्याचं आहे माझ्या अंदाजाने पूर्ण.
आपण एकदा रस्सा घेऊन ट्राय करूया. वा, अप्रतिम चव आहे मिसळची. अशा प्रकारे सिन्नरची एक ट्रिप मस्त कंप्लीट झालेली आहे. तर ब्लॉग बघायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.